शासकीय योजनेतील लाभार्थ्यांचा डाटा कॉल सेंटरकडे गेला कसा? आमदार सतेज पाटील यांचा सवाल. निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा दिला इशारा. रेशनचा गहू असलेले 48 ट्रक धान्य गायब झाल्याप्रकरणी अकोला जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सध्याचे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना 2 वर्षाची शिक्षा. निकालानंतर पाटील रजेवर गेल्याची चर्चा. महापालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग रचनेमुळे कोल्हापूरचा विकास खुंटेल. कोल्हापुरातील राजकीय मंडळींचं मत, तर काहींनी केलं निर्णयाचं समर्थन. शक्तीपीठ मार्ग कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली नको ती कल्पना. आमदार सतेज पाटील यांची टीका. शक्तीपीठ मार्ग रद्द होण्यासाठी सर्वांनी संघटित ताकद उभी करण्याचं आवाहन. आणि सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचा थरार 5 मार्च पासून. विजेत्या संघाला 2 लाख तर उपविजेत्या संघाला मिळणार 1 लाख रुपये. आणि सतेज चषक पाटाकडील तालीम मंडळ आणि DY पाटील ग्रुपच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन.